नागपंचमीसाठी लागणाऱ्या ज्या ज्वारीच्या लाह्या आहे त्या घरच्या घरी कशा फटाफट अशा फोडायच्या आणि मस्त अशी ही जी माळ आहे ती कशी तयार करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास मात्र एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे 1 वाटी मी ज्वारी स्वच्छ करून घेतलेली आहे. त्यासाठी आता 2 ग्लास पाणी मी कडकडीत करून म्हणजेच उकळून घेणार आहे. गॅस बंद करायचा आहे उकळी आल्यानंतर आणि पातेलं खाली घ्यायचं आहे. आता या पातेल्यामध्ये ज्वारी घालायची आहे. 2 ते 3 मिनिट फक्त ज्वारी आपल्याला ही हलवत राहायचं आहे. वरती जो कचरा समजा आलेला आहे, हलकी फुलकी काही ज्वारी असेल तर ती आपल्याला चमच्याने काढून घ्यायची आहे. म्हणजे व्यवस्थित अशा आपल्या लाह्यांसाठी ज्वारी तयार होणार आहे. तर इथे अजिबात गॅस चालू ठेवायचा नाही, शिजवून घ्यायची नाही आणि सुकूनसुद्धा वाळवूनसुद्धा घ्यायची नाही. तर या प्रकारे आपण ज्वारीच्या लाह्या करणार आहोत. तर आता 2 मिनिट हलवून झाल्यानंतर चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे पाणी आणि पाणी पूर्ण गाळल्यानंतर आपल्याला एक जाडसर कपडा घ्यायचा आहे आणि त्या कापडावर ही ज्वारी घालायची आहे. आता ही ज्वारी सुकवायला ठेवायची नाही, हिची काय करायची पुरचुंडी बांधून घ्यायची आहे. हे पहा, या प्रकारे अशी पुरचुंडी बांधून झाली की ज्वारी आपल्याला ती जी पुरचुंडी आहे ती 3 तास आपल्याला तशीच ठेवून द्यायची आहे. 3 किंवा 4 तास. तर इथे आता 3 ते 4 तास आपली पुरचुंडी ठेवून झालेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम कोरडी कोरडी अशी ही ज्वारी आपली तयार आहे. आता ही अशी थोडीशी पसरून द्यायची आहे. तोपर्यंत कढईवर गॅसवर लोखंडी कढई ठेवायची आहे आणि वाफ येईपर्यंत ती कढई जी आहे ती अशी तापवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अशा वाफा यायला लागलेल्या आहेत आणि अगदी थोडीशी ज्वारी त्यामध्ये घालायची आहे आणि एखादी 2 लाही अशी फुटत नाही तोपर्यंत सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. आणि ज्वारीच्या लाह्या इकडे तिकडे जास्त उडू नये म्हणून आपल्याला त्यावर एक झाकण ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे लाह्या ज्या फुटणार आहेत त्या इकडे तिकडे उडत नाहीत मग. आणि अधूनमधून हलवलं तरी पण चालेल किंवा नाही हलवलं तरी पण चालेल. गॅस हा आपल्याला इथे बारीक ठेवायचा आहे आणि व्यवस्थित अशा या लाह्या इथे तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता खूप मस्त आणि पांढऱ्या शुभ्र अशा या लाह्या तयार होतात. आता याचप्रमाणे आपल्याला सर्व लाह्या या करून घ्यायच्या आहेत. मात्र ज्वारी इथे जी आहे ती जास्त प्रमाणात घ्यायची नाही, कारण जास्त प्रमाणात जर ज्वारी तुम्ही 2 मूठ जरी ज्वारी टाकली तरीसुद्धा लाह्या या फुटत नाही. कारण काय होतं, ज्वारीच्या लाह्यांना थोडीशी जागा लागते फुटण्यासाठी, म्हणून थोडीशी ज्वारी आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे आणि आधेमध्ये थोडंसं असं हलवलं तरी पण चालू शकतं. पण खूप इकडे तिकडे उडतात, त्यामुळे त्यावर झाकण ठेवून मंद आचेवरच आपल्याला या करून घ्यायच्या आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशा या लाह्या घरच्या घरी आपण बनवू शकतो आणि या लाह्या पचायलाही खूप हलक्या असतात. तशा म्हणजे आपण नागपंचमीसाठीच वापरतो. तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशा या लाह्या या प्रकारे आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. खूप छान होतात आणि याचा एकसुद्धा कण आपल्याला वायाला जात नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा या लाह्या फोडून झालेल्या आहेत. आता काय करायचं, आपण जे कापड घेतलं होतं त्याच कापडावर आता या लाह्या ठेवून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होतं, त्यामध्ये जे गणगडं म्हणजे जी थोडीशी लागलेली ज्वारी आहे ती अशी आपल्याला घोळून घ्यायची आहे. वरती सगळ्या हलक्या फुलक्या लाह्या या येतात आणि खाली जे गणगडं राहिलेले असतात ते खाली जातात. त्याच्यामुळे अशी पाखडून घ्यायची आहे, घोळून घ्यायची आहे. म्हणजे व्यवस्थित अशा या लाह्या निघायला मदत होते. हे पहा, याप्रमाणे आता मी सर्व लाह्या या अशा पद्धतीने बाजूला करून घेतलेल्या आहेत
आणि इथे तुम्ही पाहू शकता एवढे गणगड हे तयार झालेले आहेत. आता हे तुम्ही यापासून थालीपीठाची भाजणीसुद्धा करू शकता, वेगवेगळ्या डाळी, गहू, बाजरी टाकून. तर इथे मस्त अशा या लाह्या तयार झालेल्या आहेत. आणि आता लाह्यांची माळ करणं थोडंसं किचकट असतं. काय होतं, ज्वारीची लाही घेतली की मध्येच फुटली जाते, लाही फुटली जाते. आता काय करायचं, या लाह्यांमधून ज्या लाह्यांना असे मधोमध होल झालेले असतात बघा, त्या शोधून घ्यायच्या आहेत, शोधून काढायच्या आहेत. आणि मस्त अशा या लाह्या ज्या आहेत त्या ओवल्या जातात. छान अशी माळ तयार होते. तुम्ही इथे पाहू शकता एकही लाही ही फुटली जात नाही. कारण काय होतं, ज्वारीची लाह्यांची माळ करताना खूप लाह्या या फुटल्या जातात. कारण नागनरसोबासाठी आपल्याला लाह्यांची माळ करावीच लागते. तर या पद्धतीने मी ही माळसुद्धा तयार करून ठेवलेली आहे. म्हणजे अचानक आपल्याला गडबड होत नाहीत सर्व गोष्टी करण्यासाठी. त्याच्यामुळे ज्या लाह्यांना मधोमध असे होल असतील त्या लाह्या बाजूला घ्यायच्या आहे आणि छान अशी माळ तयार करून घ्यायची आहे. म्हणजे अजिबात अवघड होत नाही. मस्त अशा या लाह्या तयार झालेल्या आहेत.